दुपार झाली. 3चा सुमार असेल तो. बापूराव पाटील टी व्हीवर दुपारचे कार्यक्रम बघत होते. पोस्टमननं एक बंद पाकिट आत टाकलं. शारजा अक्कानं ते घाई गर्दीनं उचललं. पाकिटावर पुण्याच्या पोस्टाचा शिक्का होता. पुण्याचं ते पाकिट बघून त्यांचं मन थोडंसं चक्रावलं. भीतीची पाल मनात चुकचुकली. त्यांनी घाई गर्दीनं पाकिट फोडलं. ते पाकिट पुण्याच्या महिला वसतिगृहातल्या अधीक्षक बाईंनी पाठवलेलं होतं. पाकिटात लिहिलं होतं, राणीची तब्येत बिघडली आहे, तिला दवाखान्यात दाखल केलं आहे. तसं घाबरण्याचं काही विशेष कारण नाही. पालक या नात्यानं आपण या. श्रीमती वैशाली परांजपे, पुणे. ते पत्र वाचून शारजाक्का थोड्याशा घाबरल्या. मनात नाना शंका कुशंका सुरू झाल्या. त्यांना राहावलं नाही. त्या बैठकीत येऊन म्हणाल्या, अहो पुण्याहून पत्र आलंय. पुण्याचं पत्र म्हणताच पाटलांनी ते हातात घेऊन वाचायला सुरुवात केली. वाचून होताच थोड्याशा दुःखी मनानं ते म्हणाले, काय झालं असेल पोरीला? मला तर काही कळत नाही बाई. अगं कदाचित अभ्यासाचा ताण पडला असेल. जागरणामुळे सुद्धा तब्येत बिघडू शकते. आहेच पोर तशी आजागळ. स्वतःच्या तब्येतीची काळजीच घेत नाही मुळी. तब्येतीला जपावं लागतं. येऊन जाऊन सारखा तो अभ्यासाचा ध्यास. तब्येतीला झेपेल असं नाही का वागावं माणसाने? हे बघ, ती राहिली आहे पुण्याला, आपण राहिलो इथे. तब्येत कशी आणि का बिघडली आहे हे तिथे गेल्यावर कळेल. हो हो, पण काही कमी जास्त नसेल ना? तुम्ही बायकांना शंकेखोर फार. काळजी करू नको, उद्या सकाळच्या गाडीनं निघतो मी. आत्ता नसेल का एखादी गाडी? अगं आत्ता कुठली गाडी आली आहे? आता मुक्कामाला येईल तीच गाडी उद्या सकाळी निघणार. माझा तर जीव थाऱ्यावर नाही बाई. हे बघा, एवढं अधीर होऊ नका. अशा वेळी मन शांत ठेवावं माणसानं. चहा ठेवा. आता पुण्याला जायचं आहे म्हटल्यावर कामाची तजवीज करून जायला हवी. मी येऊ का तुमच्याबरोबर? डोळे भरून तिला बघितलं असतं. हे बघा, तुमचं मन कळतंय मला, पण घर असं वाऱ्यावर सोडून जाणं बरं दिसत नाही. मी गेल्या गेल्या येईन. हे बघ, जास्त तब्येत तिची बिघडली असती तर त्या बाईंनी तसं लिहिलं असतं की नाही? पाहिजे तर मी आल्यानंतर तुम्ही जाऊन या एकदा. चहा घेऊन पाटलांनी पानाचा डबा समोर ओढून घेतला. एक पिवळं धम्मक पान घेऊन त्याच्या शिरा काढल्या, चुना लावला. मनाजोगता कात टाकून विडा तोंडात टाकला. सुपारी बारीक करून तोंडात टाकली. डाव्या तळहातावर तंबाखूची पूड घेऊन उजव्या हाताच्या अंगठ्याला चुना माखून तंबाखू मळली. हळूच डाव्या गालफाडात सोडली. पायात काळे पंशू घालून ते मळ्याकडे निघाले. मळ्यात कामं चालू होती. गुलाबुसाला पाणी देत होता. काळी झोपडीच्या दाराशी बसून तपकिरीनं दात घासत होती. पाटलांना बघून तिने डोईवर पदर घेतला. ते जवळ येताच ती उठून उभी राहिली. त्यांनी हळू विचारलं, काळू कधी आलीस तू? कुठनं? अगं माहेरला गेली होतीस ना? हा गेलती 8 दिवस, पण लगोलग परत आली भाऊ म्या. गुलाबला सोडून एकटीच गेली होतीस? त्यासनी बोलली होती म्या. त्यो नाही म्हणत्या. माहेरला गेलं म्हणजे तेवढा बदल होतो बाई माणसाला. अगं पण आपण गेलं म्हणजे आपल्या माणसाची खायची अडचण होते. आणि काळजी घेणारं घरात कोणी नसेल तर एकटा माणूस खात पित नाही. कशासाठी गेली होतीस तू? लहान भावाचा शिरा बसवायचा होता. अच्छा, म्हणजे 33 कोटी देवांमध्ये आणखीन एकाची भर टाकली नाही का? हो, काहीतरी काय भाऊ, बक्की. अगं आपल्या देशात देवांची संख्या अशीच वाढत चालली आहे. दगडाला शेंदूर लावला की झाला तो देव. जाऊ दे, तुला नाही कळणार ते. समोरनं खांद्यावर फावडं घेऊन गुलाब येत होता. मालकाला बघून तो म्हणाला, राम राम मालक. हां राम राम. हे बघ गुलाब, मी उद्या पुण्याला चाललो आहे. पुण्याहून आज पत्र आलं आहे, राणीची तब्येत ठीक नाही आहे. नाही तुम्ही जाऊन या. इकडची काय काळजी करू नका मालक. मला माझ्यावर सोपविला म्हणजे मालक म्हणून मॅच काळजी घेतो त्याची. अरे त्यामुळे तर मी निश्चिंत आहे. नाही तर गावगाडा सांभाळून शेतीचा रामरागाडा सांभाळणं फार कठीण. बरं, आपली द्राक्षबाग काय म्हणते? नाही ती ठीक आहे. येळच्या वेळेला औषध पाणी चालू आहे. येऊ मी. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बापूराव पाटील तालुक्याला निघाले. स्टँडवर आले तर पुण्याला जाणारी गाडी लागलेलीच होती. पाटील गाडीत जाऊन बसले. तिकीट काढलं. गाडीनं वेग घेतला. गाडी अगदी चढावाला लागली. गाडीच्या बाजूनं उंच अशी एक टेकडी होती. गाडी वळणावळणानं जात होती.
गाडीचं इंजिन एकदम फुरफुर करायचं, गरम गरम वाफ बाहेर सोडायचं, मधूनच सुस्कारे टाकायचं. पाटलांना खिडकीपाशी जागा मिळाली होती. त्यांच्याजवळ एक तुंदील देहाचा सिंधी माणूस बसला होता. पांढऱ्या शुभ्र कपड्यातनं त्याचं बाळसेदार शरीर बाहेर पडायचं. गोऱ्या रंगामुळे तो रुबाबदार दिसत होता. जागेवर बसल्या बसल्या तो झोप काढत होता. गाडीला हिसका बसला म्हणजे त्याची मान पाटलांच्या खांद्यावर पडायची. मधून मधून त्याचं डोकं पाटलांच्या डोक्यावर आपटायचं. मग तो सावध व्हायचा आणि म्हणायचा, अरे माफ कर ना साहेब. परत नीट बसायचा. थोड्या वेळात पुन्हा तीच धरा. गाडी जीव घेऊन पळायला लागली होती. प्रवासी पेंगायला लागले. गाडी सुपर असल्यानं मधली स्टेजेस घेत नव्हती. एकदाचं तिने नाशिक सोडलं आणि भरधाव वेगानं ती पुण्याकडे निघाली. लांब लांब सह्याद्री पर्वताच्या रांगा दिसत होत्या. उंच उंच पर्वत आणि खोल दऱ्या सर्वत्र पसरलेल्या दिसत होत्या. पण सगळे पर्वत, टेकड्या उघड्या बोडक्या दिसत होत्या. काळ्या खडकाशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं. सडकेच्या बाजूनं खुरट्या गवतात मेंढ्या चरत होत्या. एक मेंढपाळ खांद्यावर घोंगडं घेऊन काठीच्या आधारानं उभा होता. एखादं वढाळ मेंढरू कळप सोडून बाजूला जायला लागलं म्हणजे तो हॅक 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 असा तोंडानं आवाज काढून त्याला पिटाळून आणत होता. माणसानं वारेमाप जंगलतोड करून निसर्गाचं रूपच बदलून टाकलेलं होतं. याच परिसरात कुठेतरी जावळीचं रान असावं. अफजल खानासारखा वाघ ह्याच ठिकाणी कोंडून छत्रपती शिवरायांनी मारून टाकलेला होता. इथल्याच रानात स्वराज्याच्या शूर मावळ्यांनी गनिमी काव्याचा अवलंब करून मुसलमानांना पळताभुई थोडी केली होती. आजच्यासारखे उघडे बोडके माळ त्यावेळी असते तर शिवाजी महाराजांनी काय केलं असतं. या इथल्या घनदाट रानानं राजांना साथ दिली होती. कांदा भाकर खाऊन हातावर शीर घेऊन मावळे फिरत होते. अशा या पवित्र भूमीला जागेवर वाकून पाटलांनी नमस्कार केला. पण निसर्गाचं ते उघडं नागडं भीषण दृश्य बघून ते दुःखी झाले. गाडी नारायणगाव सोडून पुढे धावायला लागली. जिकडे तिकडे सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारतींचं जंगल दिसायला लागलं. पुण्यात औद्योगिक वसाहत झाल्यानं जिकडे तिकडे फॅक्टरी दिसत होत्या. विशिष्ट दुर्गंधी वातावरणात भरलेली दिसत होती. पुणे चोहोबाजूनी अंगापिंडानं भरलेलं दिसत होतं. माणसांचा महापूर रस्त्यानं भरभरून वाहताना दिसत होता. तो माणसांचा महापूर बघून त्यांच्या मनात एक विचार डोकावून गेला की हे एवढं माणसाचं अमाप पीक बघितल्यावर आम्ही शेतकरी बांधवांनी कितीही पिकवलं तरी काय पुरणार आहे. कितीही मोठी हरित क्रांती केली तर काहीही होणार नाही. किती धान्य पुरवणार आम्ही या लोकांना. खाणारी एवढी तोंड बघितल्यावर थोरली काळी आईसुद्धा हापकून गेली असेल. मग महागाईच्या भस्मासूर वर डोकं काढणार नाही का. गाडी शिवाजीनगरच्या आगारात शिरली तेव्हा त्यांची विचार शृंखला तुटली. प्रवाशांनी आपापलं सामान आवरायला सुरुवात केली. आता प्रत्येकाला घाई झाली होती. एकमेकांना ढकलून जो तो पुढे जायचा प्रयत्न करत होता. रिक्षावाले एकसारखे मोठमोठ्यानं ओरडत होते, चलो पर्वती चलो पर्वती. तर दुसरा कोणीतरी बोंबलत होता, चलो कर्वेनगर. गर्दीत आवाज भरून उरत होता. पाटील गाडीतनं खाली उतरले आणि कर्वेनगरला जाणाऱ्या रिक्षा चालकाला म्हणाले, मला कर्वेनगरला महिला विद्यालयात जायचं आहे. मग बसा की. किती पैसे घ्याल. नाही मीटरचा चार्ज द्या हो. अरे तुम्ही लोक भोळ्या भाबड्या खेडूतांकडनं जास्त पैसे काढण्यासाठी गल्ली बोळातनं फिरवता. उगाचच मग आमच्या खिशाला झळ लागते. नाही तसं नाही पाटील. काय सगळी माणसं सारखी नसतात हो. याकानं तसं केलं म्हणून सगळेच नाही दोष देता येईल. या बघा मी सरळ निघालो कर्वेनगरला, तुम्ही बसा. पाटील रिक्षात बसले. रिक्षा चालकानं मीटरची मुंडी पिरगाळली आणि तो गर्दीतनं सहज रिक्षा पळवायला लागला. एवढ्या गर्दीतनं सराईतपणे गाडी चालवणाऱ्या त्या रिक्षा चालकाचं पाटलांना खरंच कौतुक वाटलं. एखादं वाहन अगदी जवळ येऊन पोचलेलं असायचं. आता ते रिक्षावर आपटणार असं वाटायचं. पण आपली रिक्षा तो सहजपणे बाजूला घ्यायचा. रिक्षा कर्वेनगरच्या महाविद्यालयाच्या आवारात शिरली तेव्हा पाटील त्याला म्हणाले, हे बघ त्या पलीकडच्या इमारतीकडे घे. गाडी मुलींच्या वसतिगृहाच्या आवारात शिरली. गाडीतनं बाहेर पडल्या पडल्या त्यांनी विचारलं, किती झाले. 7 रुपये. प्रामाणिक दिसतोयस. कसं आहे साहेब, माणसानं नेकीने पैसा मिळवावा. अहो फुकटचं पाणी टिकत नाही.
माणसाने कष्टाने कमवावं आणि खावं, काय कमी पडत नाही. छान छान छान. रिक्षा भरकन वळाली, निघूनही गेली. पाटील अधीक्षक बाईंच्या ऑफिससमोर आले. टेबलाशी बसून बाई काहीतरी लिहित होत्या. पाटलांनी विचारलं, आत येऊ?" "या ना या. आपण?" "मी अंबापूरवरनं आलो आहे." "राणीचे वडील का?" "हो. तुमचं पत्र मिळालं, लगेच निघालो. आम्ही पती पत्नी फार घाबरून गेलो. काय झालंय काय राणीला?" "नाही नाही, तुम्ही आधी शांत व्हा. बऱ्याच लांबून आलाय तुम्ही." आणि मग बाईंनी दरवाजाकडे बघितलं, हाक मारली, "रघू, पाटलांना पाणी दे." पोटभर पाणी पिऊन पाटलांनी पेला बाजूला ठेवला. तेव्हा बाई म्हणाल्या, "पाटील, तुमची कन्या राणी भलती जिद्दी आणि खूप कष्टाळू मुलगी आहे. आणखीन 15 दिवसांनी आमच्या महाविद्यालयाच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू होणार आहेत. अहो, वर्गातला पहिला नंबर जाऊ नये म्हणून तिने खूप जागरणं केली. पोटभर खायची नाही. मी रात्री राऊंडला गेले ना की ती जागत बसलेली दिसायची. मी तिला खूप वेळा सांगितलं की एवढं जागरण करू नकोस, तुझी तब्येत बिघडेल. पण मी तिथनं निघून गेले की ती आणखीन जागत अभ्यास करत बसायची. आणि खाल्लं तर झोप येते म्हणून ती पोटभर खायची सुद्धा नाही. त्यामुळे तिला आला अशक्तपणा. 5-6 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे." "काय झालं बाई तेव्हा?" "अहो, बाथरूमला जाताना ती उभ्या उभ्या खाली कोसळली. शुद्ध हरपली होती तिची. मी तिला लगेच दवाखान्यात दाखल करून टाकलं." "बाई, हे छान केलं बघा तुम्ही." "अहो, आम्हाला करावंच लागतं ते. पालक बिचारे आपल्या मुली आमच्या भरवशावर सोडून जातात. मग आम्ही त्यांचे आईवडील होतो. स्वतःच्या मुलाबाळासारखी त्यांची काळजी घेतो आम्ही." "बरं, मग आता कशी काय तब्येत?" "आता ठीक आहे." "आणि दवाखान्यातनं केव्हा सोडणार तिला?" "अहो, तुम्ही आत्ता घेऊन आलात तरी चालेल." "आभारी आहे बाई मी तुमचा. कुठल्या दवाखान्यात आहे ती?" "अहो, ते झिप्रो हॉस्पिटल, पर्वतीचं. तुम्ही जा तिथे, बहुतेक तिला डिस्चार्ज देतील. तिला इथे घेऊन या." "येतो बाई मी जाऊन." ऑफिसातनं बाहेर पडून ते रस्त्यावर आले. भरलेल्या रिक्षा समोरनं जात होत्या. एक मोकळी रिक्षा जवळ येऊन थांबली. रिक्षा चालकानं विचारलं, बोला मामा, कुठं जायचं?" "झिप्रो हॉस्पिटल." "बसा की मग." रिक्षा गरकन वळाली, निघाली. वळणावळणानं ती एका मोठ्या रस्त्याला लागली. मग पर्वतीच्या बाजूनं धावायला लागली. एका आलिशान रंगीत दुमजली इमारतीसमोर येऊन थांबली. प्रवेशद्वारावर झिप्रो हॉस्पिटल अशी रंगीत मोठी पाटी लावलेली होती. रिक्षावाल्याला पैसे देऊन ते दवाखान्याच्या व्हरांड्यात आले. त्याचवेळी पांढऱ्या शुभ्र कपड्यातली एक परिचारिका समोरनं आली. त्यांनी तिला विचारलं, सिस्टर, राणी पाटील कुठल्या रूममध्ये आहेत?" "वरच्या मजल्यावर, रूम नंबर 27." जिन्यानं ते 27 नंबरच्या खोलीकडे आले. राणीला कशी काय चावू लागली कोण जाणे, पण तिने वळून दाराकडे बघितलं तर दारात भाऊंना बघून ती आश्चर्यानं किंचाळली, "अय्या भाऊ, तुम्ही?" "हो." "तुम्हाला कोणी कळवलं?" "अगं बाईंनी." "बसा ना भाऊ." "मला सुद्धा भीती वाटत होती हो. आईची खूप काळजी वाटत होती. मी बाईंना म्हणाले पत्र टाकू नका." "का गं?" "अहो, उगाचच तुम्ही घाबरून जाल अशी भीती वाटली." "अगं, तसंच झालं की. मी सुद्धा घाबरलो होतो. पण तुझ्या अक्काला मी तसं दाखवलं नाही बरं का. ती भयंकर घाबरली होती. माझ्याबरोबर येते म्हणाली होती. म्हटलं मी जाऊन येतो, हवा असेल तर तू नंतर जा. तेव्हा कुठे तिची समजूत पटली." "राणी, अगं तब्येत सांभाळून जागरणं करावीत ना." "बाईंनी सांगितलं वाटतं तुम्हाला." "भाऊ, अभ्यासामुळे माझी तब्येत बिघडली असं वाटतंय का तुम्हाला? तर तसं काही नाही आहे. अहो, मला बारीक ताप असायचा आणि त्यात मी जागरणं केली." "मग पोटभर खायचं तरी नाही का?" "भाऊ, अन्नच जायचं नाही हो. जिभेला चवच नव्हती, त्यामुळे आला विकनेस." "आता ठीक वाटतंय ना?" "हो." "मग आता आपण गावाला जायचं?" "अहो, माझ्या परीक्षेचं काय? वर्ष वाया घालवू का काय मी? हे बघ, तू इथे राहिलीस तर आणखीन जागरणं करशील. परत तुझी तब्येत बिघडली तर?" "नाही बिघडायची भाऊ, मी काळजी घेईन. जागरणं करणार नाही." "बरं, डॉक्टर काय म्हणतायत?" "आज सोडतो म्हणाले होते." तेवढ्यात मुख्य डॉक्टर परिचारिकेसह आले. आल्या आल्या त्यांनी विचारलं, हाऊ आर यू बेबी?" "आय फील बेटर नाव." "गुड गुड 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 गुड. हू इज दिस फेलो?" "डॉक्टर, ही इज माय फादर." "नाईस नाईस नाईस. डॉक्टर." "येस, बोला." "आता कशी आहे पोरीची तब्येत?" "अहो, चांगली आहे, चांगली आहे." "मग तिला न्यायला हरकत नाही ना?" राणीकडे वळून डॉक्टर म्हणाले, "आर यू रेडी टू गो बेबी?"
येस डॉक्टर. देन यू कॅन गो. आणि मग पाटलांकडे वळून ते म्हणाले, तुम्ही तिला नेऊ शकता. हां. पुन्हा तिच्याकडे वळून म्हणाले, पण लक्षात ठेव, भरपूर आराम करायचा, भरपेट खायचं. मी औषधं लिहून देतोय, ती वेळेत घ्यायची. पाटलांनी दवाखान्याचं बिल भागवलं. शेजारच्या मेडिकल स्टोअर्समधनं औषधं आणली. मग ते वसतिगृहात आले. ऑफिसात बाई नव्हत्या. राणीनं सफरचंद चिक्कू खाल्लं. पाटलांनी तिला गोळ्या दिल्या आणि झोपायला सांगितलं. ती झोपी गेली. त्याने टेबलावरची पुस्तकं सहज चाळली. हाताला देवदत्त पाटलांची बानू कादंबरी लागली. थोडा वेळ मनोरंजन म्हणून ते कादंबरी वाचत बसले. ती कादंबरी खूप आवडली त्यांना. बाई खोलीत आले आहेत हेही त्यांना कळलं नाही. खोलीत आल्या आल्या बाई म्हणाल्या, पाटील आता परीक्षा 8 दिवसांवर आली आहे. राणीची मस्त काळजी घेईन मी. परीक्षा झाल्यानंतर ती येईल गावाला. बाई अहो, तिच्या आईचा जीव नाही लागायचा. राणीला भेटायला ती उत्सुक झाली आहे. मग आईला सांगा ना, आणखीन 15 दिवसांनी ती येईल घरी. खोलीतल्या बोलण्याच्या आवाजानं राणीची झोप चाळवली गेली. डोळे किलकिले करून तिने बघितलं. समोर बाईंना बघून ती उठून बसली. अगदी टवटवीत प्रसन्न वाटत होती ती. तिच्या पाठीवरनं मायेनं हात फिरवता फिरवता बाई मधुर आवाजात म्हणाल्या, राणी. हां बाई. हां बाई म्हणताना तिच्या डोळ्यातनं अश्रू तरळले. डोळ्यातले अश्रू बघून बाई म्हणाल्या, अगं रडतीयस का? बाई अहो, किती काळजी घेताय तुम्ही माझी. आईची माया दिली तुम्ही मला वेळोवेळी. असू दे, पुसते डोळे आता. असे डोळ्यात अश्रू नाही आणायचे सारखे. हातावरच्या घड्याळाकडे पाटलांनी बघितलं. 5 वाजत आले होते. थोड्याशा मायेनं ओथंबलेल्या आवाजात ते म्हणाले, राणी बेटा, इथून माझा पाय निघत नाही आहे, पण जायला हवं. तुझ्या अक्काला काय सांगू? अक्काला म्हणा, राणीला तिथे आणखीन एक आई मिळाली आहे. तुझी उणीव भरून काढली आहे तिने. ठीक आहे, स्वतःची काळजी घे. जागरणं करू नकोस. तब्येतीला जप. अक्काला पाठवू का नको? नको, अक्काला प्रवासाची दगदग कशासाठी? मग बाईंकडे वळून पाटील म्हणाले, बरं आहे बाईसाहेब, येतो मी. माझं लाडकं कोकरू तुमच्या हाती सोपवलं आहे. काही काळजी करू नका पाटील साहेब. राणी आपल्या घरी आहे असं समजा. खोलीतून पाटलांचा पाय बाहेर पडत नव्हता, पण मनाला संयमाचा बांध घालून ते बाहेर पडले. पुण्यात त्यांची काही किरकोळ कामं होती. सगळी कामं आटोपून 8 वाजता ते सुचिता लॉजवर आले. दिवसभराच्या श्रमानं थकून गेले होते. देह पिचून गेला होता. हलकेसे 2 घास खाऊन ते कॉटवर मळलेलं बेडकवर होतं. बाजूला उशी होती, ती सुद्धा अगदी तेलात बुडवून काढल्यासारखी. पाटील स्वतःशी म्हणाले, काय म्हणावं या लोकांना. फक्त पैसे कमवायला निघाले. गिऱ्हाईकांना सेवा चांगली द्यायला नको का? काही नाही, नवीन जमान्यात नीतिमूल्य शिल्लकच राहिलेलं नाही आहेत. फक्त पैशाच्या मागे धावतोय प्रत्येकजण. अंगातले कपडे काढून त्यांनी अंथरुणात अंग टाकलं. बाजूचं विजेचं बटण बंद केलं, पण थोड्या वेळानं त्यांची चुळबुळ सुरू झाली. उठून लाईट लावली. बघतात तर बिछाण्यात ढेकणांची फौज. त्यांनी पायाने काही चुरगळले. काहींनी नुकतंच रक्त शोषल्यानं लालबुंद दिसत होते. आता रात्र काढायची कशी हा बिकट प्रश्न त्यांना पडला. गादीवरचं बेडकवर काढून ढेकणं नाहीत ही खात्री करून त्यांनी पुन्हा लाईट बंद केला आणि बिछाण्यात पडल्या पडल्या निद्रादेवीची आराधना करायला लागले. रुष्ट झालेली निद्रादेवी काही प्रसन्न होईना. ते फक्त आढ्याकडे बघत राहिले. समोरची खिडकी उघडी असल्यानं बाहेरच्या ट्यूबलाईटचा प्रकाश आतमध्ये झिरपत होता. ट्यूबभोवती काही कीटक गरगर फिरून स्वतःला झोकून देत होते. रातकिड्यांची किरकिर काय ती कानावर पडत होती. दूरवर एखादं बेवारशी कुत्रं तालासुरात गात होतं. रस्त्यानं जाणाऱ्या वाहनांचा भोंगा कानावर पडत होता. बाकी सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. थोडा वेळ ते अंथरुणात तसेच पडून राहिले. मग पापणीचे दरवाजे कधी बंद झाले ते त्यांना कळलंच नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर प्रभाकर बागुल यांची कादंबरी देव माणूस. या कादंबरीचा पुढचा भाग साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.